हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे हॉस्पिटल फार्मसी. ठीक आहे, सिम्पल आहे. हॉस्पिटल फार्मसी यामध्ये आपल्याला हॉस्पिटल म्हणजे काय, फार्मसी म्हणजे काय हे बघायचं आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये कोणते डिपार्टमेंट्स असतात ते बघायचं आहे. हॉस्पिटलमध्ये कोणता स्टाफ रिक्वायर्ड असतो ते बघायचं आहे. वन बाय वन आपण आज डिस्कस करणार आहे. सो हॉस्पिटल फार्मसी आपला टॉपिक आहे. हॉस्पिटल फार्मसी. सो आता हॉस्पिटल हे सगळ्यांनाच माहिती आहे बऱ्यापैकी, आणि फार्मसी हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. तर हॉस्पिटल हे काय असतं, एक ऑर्गनायझेशन असते किंवा एक इन्स्टिट्यूशन असते. हॉस्पिटल म्हणलं की आपल्याला एक लगेच डोळ्यासमोर एक मोठं इन्स्टिट्यूशन येतं ना. एक इन्स्टिट्यूशन असतं किंवा एक हे काय ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये पेशंट्सला मेडिकल केअर प्रोव्हाइड केली जाते, त्याला आपण म्हणणार हॉस्पिटल. आणि फार्मसी म्हणजे काय, फार्मसी हे एक असं डिपार्टमेंट आहे जे की हॉस्पिटलला कोरिलेटेड असणार, ज्यामध्ये मेडिसिन जे आहे तर त्याचं कंपाऊंडिंग आणि डिस्पेन्सिंग होणार. फार्मसी म्हणजे काय तर कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन. इट इज ऑल्सो नोन ॲज फार्मसी. आता कंपाऊंड म्हणजे काय तर टू प्रिपेअर ऑफ मेडिसिन. अँड डिस्पेन्सिंग म्हणजे काय तर टू सेल किंवा सोल्ड. ठीक आहे, फार्मसी म्हणजे काय तर कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन. इट इज ऑल्सो नोन ॲज फार्मसी. मग कंपाऊंडिंग म्हणजे काय तर टू प्रिपेअर मेडिसिन. अँड डिस्पेन्सिंग म्हणजे काय तर टू सेल ऑर टू सोल्ड मेडिसिन. इट इज ऑल्सो नोन ॲज फार्मसी. आणि हॉस्पिटल म्हणजे काय, हॉस्पिटल हे एक ऑर्गनायझेशन आहे किंवा इन्स्टिट्यूशन असणार ज्यामध्ये पेशंट्सला मेडिकल केअर किंवा जे मेडिकल फॅसिलिटीज असतात तर त्या प्रोव्हाइड केल्या जातात, याला आपण म्हणणार हॉस्पिटल. सो वन बाय वन आपण बघू. हॉस्पिटल म्हणजे, हॉस्पिटलची डिफाईन, इट इज ॲन इन्स्टिट्यूशन फॉर प्रोव्हाइड केअर शेल्टर ऑफ पीपल हू रिक्वायर्ड मेडिकल अँड सर्जिकल ट्रीटमेंट. इट इज ऑल्सो नोन ॲज हॉस्पिटल. ओके, नेक्स्ट वन आहे फार्मसी. फार्मसी म्हणजे आपण बघितलं, फार्मसी म्हणजे काय तर कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन. इट इज ऑल्सो नोन ॲज फार्मसी. इट इज डिफाईन ॲज compounding and dispensing of medicine to patient. It is also known as pharmacy. ठीक आहे, हॉस्पिटल अँड फार्मसी. आता हॉस्पिटल फार्मसी याचं कॉम्बिनेशन जर आपण बघितलं, ओके, हे आपल्याला बघायचं आहे. हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आज आपण फक्त हॉस्पिटल म्हणजे काय हेच बघणार आहे. तर नेक्स्ट आहे डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल. आता हॉस्पिटल झालं, हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट असतात तर दोन टाईपचे डिपार्टमेंट आहे. एक आहे IPD, नेक्स्ट वन आहे OPD. IPD म्हणजे काय तर इन पेशंट डिपार्टमेंट. ओके, ह्याचे जे शॉर्ट फॉर्म आहेत ह्याचं आपल्याला लॉंग फॉर्म माहीत असलं पाहिजे, कारण एक्झाममध्ये शॉर्ट फॉर्मच विचारतात. आणि OPD म्हणजे आउट पेशंट डिपार्टमेंट. ठीक आहे, आता नावातच आहे IPD. हे झाले हॉस्पिटलचे डिपार्टमेंट. दोन टाईपचे डिपार्टमेंट आहेत, IPD, OPD. IPD म्हणजे इन पेशंट डिपार्टमेंट, नावातच आहे इन पेशंट. इन म्हणजे जे पेशंट्स हॉस्पिटलमध्ये येतात आणि एखाद्या पर्पजमुळे किंवा सर्जिकल रिझन्समुळे हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिटेड असतात, त्याला आपण म्हणणार इन पेशंट डिपार्टमेंट. आणि आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे काय तर पेशंट्स हॉस्पिटलमध्ये येतात, त्यानंतरनं त्यांचा जो पण प्रॉब्लेम असेल तो डॉक्टरला सांगणार, डायग्नोस करणार, आणि त्यानंतरनं ते काय होतात तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत नाहीत, त्याला आपण म्हणणार आउट पेशंट डिपार्टमेंट. इन पेशंट्स म्हणजे काय, एखाद्या पर्पजमुळे पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार, त्याला आपण म्हणणार इन पेशंट. आउट पेशंट्स म्हणजे काय, पेशंट जो आहे तो हॉस्पिटलमध्ये येतो बट ॲडमिट होत नाही, त्याला आपण म्हणणार आउट पेशंट डिपार्टमेंट. आता याचे आपण डिफाईन बघू. इन पेशंट IPD स्टँड्स फॉर इन पेशंट डिपार्टमेंट. म्हणजेच डिफाईन बघू. द पेशंट हू हॅज ॲडमिटेड इन अ हॉस्पिटल. पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड झालेला आहे किंवा ॲडमिटेड होतो त्याला आपण म्हणणार इन पेशंट डिपार्टमेंट. OPD आउट पेशंट डिपार्टमेंट. यामध्ये द पेशंट हू हॅज नॉट ॲडमिटेड इन अ हॉस्पिटल. पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो पण तो ॲडमिट होत नाही, त्याला आपण म्हणणार OPD.
नेक्स्ट आहे स्टाफ. आता हॉस्पिटलमध्ये कोणते स्टाफ असतात हे पण आपल्याला माहीत आहे. नर्स, फार्मासिस्ट, डॉक्टर, फिजिशियन, इंटर्न डॉक्टर, सर्जन, ॲनेस्थेशिओलॉजिस्ट. नर्सचा पण आपल्याला रोल माहिती आहे. नर्स काय आहे, जे डॉक्टर्स किंवा फिजिशियन्स असतात त्यांचा सब रोल परफॉर्म करणार नर्सेस. देन आहे फार्मासिस्टचा रोल काय आहे तर कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन. ठीक आहे. त्यानंतर ना आहे डॉक्टर्सचा पण रोल काय आहे, जे पेशंट्स येतात त्या पेशंट्सला डायग्नोसिस केलं जाणार, त्यांना एक प्रॉपर मेडिकल फॅसिलिटीज किंवा ट्रीटमेंट प्रोव्हाइड केली जाते. जे फिजिशियन्स असतात, फिजिशियनचा सगळ्यात मेन रोल असतो हॉस्पिटलमध्ये. देन आहे इंटर्न डॉक्टर म्हणजे कोणते, असे डॉक्टर्स जे की इंटर्नशिपसाठी किंवा प्रॅक्टिससाठी हॉस्पिटल्समध्ये असतात. देन आहे सर्जन आणि ॲनेस्थेशिओलॉजिस्ट. हे सगळे झाले स्टाफ. नेक्स्ट पार्टमध्ये आपण हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय हे बघणार आहोत. आता हॉस्पिटल आणि फार्मसी म्हणजे काय हे समजलं की लगेच हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय हे अंडरस्टँडिंगला इझी जातं. ओके. आणि जर तुम्ही आपल्या पेजवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला फार्मसीचे व्हिडिओज येत जातील. तसेच जर कोणाला नोट्स हवे असतील तर नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय तर हे डिस्कस करणार आहोत. थँक्यू.